नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेचा विचार करायचा झाला तर मनात असो की नसो, बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना का कुणास ठाऊक आमच्यासारख्या शिवसेनेशी फार पूर्वीपासून संबंधित असलेल्यांना उगाचच जवळची वाटू लागते. म्हणजे आम्ही साहेब पाहिलेत, त्यांचे भाषणं ऐकलेत, भेटलो बोललो आहे त्यांच्याशी. एक प्रसंग सांगतो. 1987ला एका मित्राला घेऊन मी मातोश्रीवर गेलो होतो. त्याला फार साहेबाला पाहायची फार इच्छा होती आणि मी फार पूर्वीपासून जात होतो. आमचे दादा मधुकर सरपोतदार यांच्या ऑफिसमधून आम्ही एक फोटोग्राफर घेतला आणि मातोश्रीवर पोचलो. जुनी मातोश्री होती बरं का तेव्हा. तर तेव्हा काही तपासणी वगैरे नसायची, म्हणजे पोलीस वगैरे काही फार संरक्षणाचं ते हे नव्हतं, तपासणी वगैरे हा भानगडी काही नव्हत्या. आणि सकाळी 11 ते 1 किंवा संध्याकाळी 7 नंतर साहेब सहजपणे भेटायचे. आणि विशेष म्हणजे त्यावेळी म्हणजे औरंगाबादकर म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगरकर हे जे शिवसैनिक होते इथलचे, त्यांच्यासाठी तर बाळासाहेबांचे दरवाजे नेहमी खुले होते. विशेष माया होती त्यांच्यावर, जिव्हाळा होता. आम्ही तेव्हाचे जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांच्याबरोबर तर मी केव्हाही कधीही गेलेलो आहे मातोश्रीवर. तर सांगायचा मुद्दा हा की आम्ही बाळासाहेबांकडे गेलो मातोश्रीवर, भेट झाली, चर्चा झाली आणि निघालो. तर निघताना मी म्हटलं साहेब आपण एक फोटो काढू. तर साहेबांनी आपल्या केसामधून आपलं त्यांच्या स्टाईलनं भरगतच्या केसातून हात असं बोटं घातले. अरे म्हणाले, अरे पण मी मेकअप केलेला नाही आज, आवरलेले पण नाही, पण ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर घेऊन टाका फोटो. पण एक काम करायचं, फोटो जर चांगला आला नाही तर तो छापायचा नाही, प्रसिद्ध नाही करायचा. कारण काय होतं माहिती आहे का, की आपला नेता म्हणजे असं दुर्मुखलेला, निराश झालेला, उदास असा दिसला नाही पाहिजे शिवसैनिकांना. तो नेहमी लढवय्या, नेहमी एक प्रसन्न मुद्रेमध्येच दिसला पाहिजे. म्हणजे एक म्हणजे बाळासाहेबांचं नेत्याविषयीचं एक मत आणि उद्धवजी ठाकरे जे आता म्हणतात की माझं काय, माझ्या हातात काही नाही, मी काही देऊ शकत नाही, हे जे चित्र पाहिलं ना तर मग आपल्या शिंदे साहेबांना मार्क द्यावा लागतील. केव्हाही फ्रेश, दातृत्व फार मोठे. म्हणून मी जे म्हणतो की जे वाटलं ना की आम्हाला जो जिव्हाळा वाटतो ना जुन्या शिवसैनिकांना थोडाफार, तर तो एकनाथ शिंदेविषयी वाटतो. त्याला हे कारण आहे, नेहमी बाळासाहेब एक प्रसन्न मूडमध्ये मस्त जोक करणारे, बोलणारे, तुमचे कुटुंबाची सगळी विचारपूस करणारे असे आम्ही पाहिलेले आहेत. आणि मग मी असं काय करू शकत नाही, मी हे करू शकत नाही, हा प्रकारच नव्हता त्यांच्याकडे. आता गेल्या हे जे आता जाऊ द्या, हे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, पण गेल्या 7 एक वर्षात महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घटना घडलेल्या आहेत त्याची पुन्हा उजळणी करायची गरज नाही, सर्वांनाच ते माहीत आहे. आणि या सगळ्या याची केंद्रस्थान होती अखंड शिवसेना. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आकाराने खूप मोठी आहे. म्हणजे ठाकरे कंपनी अजूनही शिवसेना म्हणून आवाज वाढवत असते मधून, पण आता काही तसं राहिलेलं नाही. आता ठाकरे गटाचे खासदारही फुटले आहेत, आता आमदारही फुटतील पुढे, मुंबईतील नगरसेवकही फुटीच्या मार्गावर आहेत अशी चर्चा आहे. हे सगळं असं चित्र आहे. बरं, आता चर्चा अशी आहे की
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद आपसुकच वाढणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण जो आपला संसार आहे तो भाजपच्या मदतीने मांडलेला आहे आणि हा संसार मोडतील ते असं काही करण्याची शक्यता वाटत नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असं म्हणता येईल की अशी परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झालेली आहे की काय करावं हेच त्यांना समजेनासे झालेलं आहे. म्हणजे उद्या जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या 132-133 जागा आल्या तर आमच्या 20 जणांचा पाठिंबा देतो, तुम्ही सरकार स्थापन करा असे म्हणण्याचे धाडस किंवा दातृत्व किंवा जी गट्स असतात ते देखील त्यांच्यात असतील असं वाटत नाही. म्हणजे ते नेहमी उद्धव ठाकरेंचं जर पाहिलं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं, ते नेहमी स्वतःच्या ताकदीचा विषयी भलताच आत्मविश्वास बाळगत राहिलेले. पण आता त्यांच्या पुढे शून्यापासून पक्ष उभे करण्याचे आव्हान निर्माण झालेले म्हणजे कालच्या प्रसंगानंतर. पण पिता पुत्र बंगल्यातून बाहेर पडेपर्यंत दुपारचे 12 वाजतात आणि पुन्हा कुठून सुरुवात करायची या डागडुजीला हा एक मोठाच प्रश्न आहे. हे आबाळच फाटलं कुठं कुठे शिवणार. शिंदे यांच्या हाती सत्ता असेपर्यंत तरी त्यांच्या भोवतीचं जे शिवसैनिक आहेत त्यापैकी कोणी त्यांना सोडून जाईल अशी काही परिस्थिती नाही. आणि एकनाथजींचा स्वभाव, कामाची पद्धत ही फार जमेची बाजू आहे. म्हणजे राजकारणाला जे काही लागतं ते सगळं शिंदे मध्ये नाही दिसून येतं. खरं तर कोणत्याही पक्षाला एखादा राजकीय विचार असावा लागतो तरच ते पक्ष दीर्घकाळ टिकतात. एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या मागे बाळासाहेबांचा हिंदुत्व हा विचार आहे. उद्धव ठाकरेंनी हा विचारच टांगून ठेवलेला आहे. आता त्यांना काहीतरी नवीन शोधावं लागेल. त्यांची आणि म्हणजे बिहारच्या लालू, तुमच्या बंगालच्या ममता यांची परिस्थिती जवळपास सारखी झालेली आहे. एकनाथ शिंदे यांना जोपर्यंत भाजपची साथ आहे तोपर्यंत त्यांचे राजकारण आणि त्यांची प्रतिमा हे कायम राहील. त्याला काही धक्का लागेल असं वाटत नाही. शिंदे आणि भाजप यांचं जे हे कॉम्बिनेशन आहे हे मात्र म्हणजे हे युतीमधल्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने थोडं अडचणीचं ठरणार असं दिसतं आहे. त्यामुळे भाजपसुद्धा भविष्यामध्ये राष्ट्रवादीला फार कवटाळून राहील असं काय वाटत नाही. सध्या ज्या चर्चा चालल्या की बा फडणवीस दिल्लीला जाणार वगैरे, त्या चर्चेत काही दम नाही. म्हणजे कोणी उठावून फुटकल चर्चा सुरू करावी असा तो प्रकार आहे आणि मुद्दाम अधूनमधून तसं होत असतं. जे हितचिंतक आहेत फडणवीसांचे ते तसे करत असतात. भाजपने शिवराजसिंग चौहान म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांना दिल्लीत बोलावलं, पण ते 15 वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर त्याआधी नाही बोलावलं त्यांना. एकनाथ शिंदे यांचे राजकीय वारस हे त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत हे आहेत. ते अतिशय संत गतीने, अतिशय हुशारीने वाटचाल करीत आहेत. काँग्रेस आणि पवार म्हणजे पवार राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी यांची परिस्थिती म्हणजे कोणी यावं आणि डोक्यात टपली मारून जावं अशा प्रकारची आहे. तर शिवसेनेच्या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हे महाराष्ट्राच्या राजकारणाची जी परिस्थिती आहे ती ही अशी आहे. आता याच्यातून उद्या कोण कसा मार्ग काढेल हे जरी आपण आज सांगू शकत नसलो तरी एक कल्पना यायला हरकत नाही. किंवा उद्धव ठाकरे यांच्या पुढे अगदी सुरुवात आहे, शून्यापासून सुरुवात करायची आहे. आणि मला जर विचाराल तर मला असं वाटतं की त्यांना ते शक्य होणार नाही. पुन्हा त्यांचं जे कोंडाळं आहे ते त्यांना तसं करू देणार नाही. भलतंच इतकं विचित्र प्रकार हे आहे की बस रे बस. तर
हे जे राजकारण आहे, महाराष्ट्राचं राजकारण, ही जी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याविषयी मी जे थोडक्यात त्याचा आढावा घेतला या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त, तर हे तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. अशा प्रकारच्या विषयावर आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर आपण पुन्हा पुन्हा भेटतच जाऊ, पण चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तूर्त इतकेच. धन्यवाद.